माझ्याकडे इथे 6 संख्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता की त्यापैकी 5 संख्या या अपरिमेय आहेत. त्यामध्ये पूर्ण वर्ग नसलेल्या संख्यांची वर्गमुळे आहेत. या व्हिडिओमध्ये आपल्याला या संख्यांना लहानापासून मोठ्यापर्यंत क्रमाने लावायचं आहे, पण कॅल्क्युलेटरचा वापर न करता. चला तर मी तुम्हाला एक हिंट देतो. कॅल्क्युलेटरशिवाय हे करणं खूप कठीण आहे बरं का. 2चं वर्गमूळ हे 1 पूर्णांक काहीतरी असेल, 3चं वर्गमूळसुद्धा 1 पूर्णांक काहीतरी असेल. मग आपण हे कसं करायचं? आपल्याला फक्त हे लक्षात घ्यायचं आहे की जर माझ्याकडे एखादी संख्या असेल, समजा माझ्याकडे ए ही संख्या आहे, ठीक आहे, जी शून्यापेक्षा मोठी आहे. तर मग ए हा बी पेक्षा लहान आहे असं जर का आपण धरलं, तर एचा वर्ग हा बीच्या वर्गापेक्षा लहान असणार आहे. जर एक धनसंख्या दुसऱ्या धनसंख्येपेक्षा लहान असेल, तर त्या पहिल्या धनसंख्येचा वर्ग हा दुसऱ्या संख्येच्या वर्गापेक्षा लहानच असतो. त्यामुळे पूर्ण वर्ग नसलेल्या संख्यांची वर्गमूळे असलेल्या या सर्व अपरिमेय संख्यांची तुलना करताना आपण एक गोष्ट करू शकतो. ती म्हणजे आपण त्यांच्या वर्गांची तुलना करू शकतो. त्यांचे वर्ग या अपरिमेय संख्या नसणार आहेत, त्यामुळे त्यांची तुलना करणं खूप सोपं होईल आणि मग आपण त्यांना योग्य क्रमाने लावू शकतो. कारण जर आपण वर्गांना योग्य क्रमाने लावलं, तर त्यांची वर्गमूळ सुद्धा कोणत्या क्रमाने येतील हे आपल्याला समजेल. मी नक्की काय बोलतोय? तर मी फक्त या प्रत्येक संख्येचा वर्ग करणार आहे. तर जर मी या पहिल्या संख्येचा वर्ग केला, तर हे 4 वर्गमूळ 2 गुणिले 4 वर्गमूळ 2 असं होईल. तुम्ही मग गुणाकाराचा क्रम बदलू शकता. म्हणजेच हे 4 गुणिले 4 गुणिले वर्गमूळ 2 गुणिले वर्गमूळ 2 असं होईल. आता 4 गुणिले 4 म्हणजे 16, ठीक आहे? आणि वर्गमूळ 2 गुणिले वर्गमूळ 2 हे म्हणजे 2च. त्यामुळे आपल्याला मिळतं 16 गुणिले 2 म्हणजेच 32. आता या 2 वर्गमूळ 3चं काय? इथेही तीच पद्धत वापरूया. आपण याचा वर्ग करूया आणि हे मी जरा थोडं जलद गतीने करतो. तर आपण 2 वर्गमूळ 3चा वर्ग केला. तर हे 2चा वर्ग गुणिले वर्गमूळ 3चा वर्ग असं होईल. आता 2चा वर्ग हा 4 असेल आणि वर्गमूळ 3चा वर्ग म्हणजे काय असेल? 3. तर 2चा वर्ग हा 4 गुणिले वर्गमूळ 3चा वर्ग म्हणजे 3. तर मला मिळतं 4 गुणिले 3 म्हणजे हे 12च्या बरोबर होईल. हा झाला या 2 वर्गमूळ 3चा वर्ग. जर ही पायरी तुम्हाला थोडी गोंधळात टाकणारी वाटत असेल, तर लक्षात घ्या की जेव्हा 2 संख्यांचा गुणाकाराचा काही घात असतो, तेव्हा त्याचा अर्थ त्या दोन्ही संख्यांचा तो घात करून मग त्यांचा गुणाकार करण्यासारखाच असतो. आणि तुम्हाला दिसेल की मी हे इथे सोडवून दाखवलंय, त्यामुळे हे अगदी योग्य आहे. लक्षात घ्या, जेव्हा मी फक्त गुणाकाराचा क्रम बदलला, तेव्हा आपल्याला 4 गुणिले 4 किंवा 4चा वर्ग गुणिले वर्गमूळ 2चा वर्ग मिळाला, जो 2 असणार आहे. चला तर मग आपण असंच पुढे सोडवूया. आता या पुढच्या संख्येचा वर्ग काय असेल? तर तो 3चा वर्ग जो 9 आहे गुणिले वर्गमूळ 2चा वर्ग जो 2 आहे, म्हणजेच 9 गुणिले 2 म्हणजेच 18. आता वर्गमूळ 17चा वर्ग काय असणार आहे? तो फक्त 17 असणार आहे. ठीक आहे. हे आपण निळ्या रंगात लिहून घेऊया. ठीक आहे. तर हे 17 असेल. मग 3 वर्गमूळ 3 याचा वर्ग काय असेल? तर 3चा वर्ग म्हणजे 9 आणि गुणिले वर्गमूळ 3चा वर्ग म्हणजे 3. तर 9 गुणिले 3 म्हणजेच किती? 27. आणि पुढे काय आहे तर 5. 5चा वर्ग काय असणार आहे? हे अगदी सोपं आहे. 5चा वर्ग बरोबर 25. आता आपण या संख्यांना लहानापासून मोठ्यापर्यंत क्रमाने लावूया. यापैकी कोणत्या संख्येचा वर्ग केल्यावर मला सर्वात लहान किंमत मिळते? आपण जर का या सर्व संख्यांची तुलना केली, म्हणजेच 32, 12, 18, 17, 27, 25, तर 12 ही सर्वात लहान किंमत आहे. त्यामुळे जर त्यांचा वर्ग सर्वात लहान असेल आणि या सर्व धनसंख्या असतील, तर या सर्व संख्यांमधील लहान संख्या असणार आहे ती 2 वर्गमूळ 3 आणि ती आपण इथे लिहून घेतली. आता पुढची कोणती? आता माझ्याकडे ही संख्या आहे. 17 हा पुढचा सर्वात लहान वर्ग आहे. त्यामुळे त्याचे वर्गमूळ हे आपले पुढचे वर्गमूळ असणार आहे. तर आधी 2 गुणिले वर्गमूळ 3 आणि त्यानंतर वर्गमूळ 17 येईल. तर ते आपण इथे लिहून घेतलं. वर्गमूळ 17. आता त्यानंतर आपण 18 कडे जाऊया. जर आपण त्याचं वर्गमूळ पाहिलं, ज्या मूळ संख्या आपण क्रमाने लावण्याचा प्रयत्न करत होतो, तर ती संख्या आहे 3 गुणिले वर्गमूळ 2. ही आपण लिहून घेतली. त्यानंतर वर्गांकडे बघितलं तर पुढची संख्या 25 असणार आहे. त्यामुळे आपल्या मूळ संचातील पुढची संख्या म्हणजेच पुढची सर्वात मोठी संख्या 5 असेल. त्यामुळे मग आपण 5 लिहूया. ठीक आहे. 3 वर्गमूळ 2 नंतर लिहिलं 5. त्याच्यामुळे ती पण लिहून झाली.
त्यानंतर पुढची संख्या कोणती ते पाहूया. आता आपल्याकडे 27 आणि 32 शिल्लक आहेत. 27 हा पुढचा सर्वात मोठा वर्ग आहे. त्यामुळे आपल्याला हव्या असलेल्या संख्यांपैकी पुढची सर्वात मोठी संख्या आहे 3 वर्गमूळ 3. तर 3 वर्गमूळ 3 ही आपण लिहून घेतली आणि मग शेवटी ही सर्वात मोठी किंमत आहे 4 वर्गमूळ 2. आणि आपलं काम झालं बघा हे लिहून. कॅल्क्युलेटरशिवाय आपण ह्या अपरिमेय संख्यांना योग्य क्रमाने लावू शकलो. म्हणजे त्यातील सर्वच अपरिमेय नाही आहेत, पण ज्यामध्ये पूर्ण वर्ग नसलेल्या संख्यांची वर्गमूळ आहेत त्यांना आपण क्रमाने लावलंय.